नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. शिवसेनेचे नाशिक महानगरपालिकेतले नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत. शिवसेनेचे सर्व 37 नगरसेवक आपण उद्धव ठाकरेंसोबतच आहोत हे सांगण्यासाठी मुंबईमध्ये आलेत. कोणी कोणत्याही गटामध्ये गेलं तरी आपल्याला फरक पडत नाही. आपण शिवसेनेची साथ सोडणार नाही असा ठाम विश्वास या नाशिकमधल्या नगरसेवकांनी व्यक्त केलाय. नाशिकमधले शिवसेनेचे 2 आमदार आणि एका खासदारानं शिंदे गटाची साथ धरली आहे. मात्र महानगरपालिकेतले काही नगरसेवक यांनी थेट मातोश्री गाठलंय आणि आपण उद्धव ठाकरेंसोबत आहोत हा विश्वास देण्यासाठी नाशिकमधले हे सगळे नगरसेवक मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आलेत. या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुंबईतल्या वांद्रे इथल्या मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हे नाशिकमधले नगरसेवक आले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, या सगळ्या नाशिकमधल्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली का? या भेटीमध्ये त्यांनी काय विश्वास दिला उद्धव ठाकरेंना? त्यांच्याशी बोलणं झालंय का? खरं तर शिंदे गटाच्या बंडानंतर अनेक शिवसैनिक पदाधिकारी राज्यभरातील शिवसैनिक एकत्र व्हायला सुरुवात झाली आणि ज्या पद्धतीचे आरोप शिंदे गटाकडनं करण्यात आलेले होते की उद्धव ठाकरे भेट देत नाहीत, त्यामागे अनेक कारणं होती. त्यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी होती, प्रकृती अस्वस्थ होतं. परंतु आता थेट उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी आज उत्तर महाराष्ट्रातले मालेगावचे काही नगरसेवक आणि नाशिकचे नगरसेवक हे मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची वेळ घेतलेली आहे. असेच काही मालेगावचे नगरसेवक आपल्या सोबत आहेत. एक गट म्हणतोय की आम्ही शिवसेना आहोत, परंतु त्यांनी भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन केलेली आहे. आता शिवसैनिकांच्या मनात नेमकं काय चाललंय? आम्ही मालेगावचे सर्व पदाधिकारी आहोत. काही माजी नगरसेवक, काही नगरसेवक आहेत. आम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित झालेले शिवसैनिक आहे. आम्ही कोणी किती फुटले असेल, कोणी किती बंडखोरी केली असेल, परंतु आज आम्ही मालेगावहून 300 किलोमीटरवरून आज सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. यापूर्वी शिवसेनेवर असे संकट भरपूर आले होते. मग छगन भुजबळ गेले असतील, राज ठाकरे गेले असतील, नारायण राणे गेले असतील, किंबहुना आता एकनाथ शिंदेसह 40 नगरसेवक गेले असतील, परंतु 40 आमदार गेले असतील, परंतु शिवसेनेला कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नाही. त्याचं कारण असे, आमदार गेलेले आहेत, परंतु आमदारांना निवडून देणारे जे मतदार आहेत, जे शिवसैनिक आहेत, ते आजही शिवसेनेसोबत आहे, उद्धव साहेबांसोबत कायम आहेत आणि ते आज जागेवरच या ठिकाणी आहेत. साधारण किती नगरसेवक पदाधिकारी आज इथे पोहोचलेले आहेत? एक प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्ही देणार आहात, नेमकं ते काय आहे? मालेगाव शहरातून आम्ही या ठिकाणी आज आम्हाला उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही प्रमुख पदाधिकारी म्हणून इथे 150 ते 200 कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. त्याच्यामध्ये पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, विद्यार्थी सेनेचे आहेत, युवा सेनेचे आहेत, असे आम्ही 150 ते 200 लोक आज या ठिकाणी आलेलो आहोत. ही आमची मातोश्रीमध्ये आमची शिवसैनिकांची पंढरी आहे आणि त्या पंढरीला येऊन आम्ही या ठिकाणी उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी इथे आलेलो आहोत. आम्हाला इथे आल्यानंतर ती पुन्हा ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेतून पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा भगवा फडकायचं काम आम्ही करू. कोणी कुठेही गेलं तरी सुद्धा शिवसैनिक जागेवरच आहे. शिवसेना प्रमुखांच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी आहोत. नेते गेलेले आहेत, आमदार गेलेले आहेत, परंतु तुम्ही अजूनही पक्षासोबत राहणार का? पक्षाच्या अस्तित्वाबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असं वाटतं? नाही, आम्ही पुरं मालेगाव शहर तालुका शिवसेनेसोबत राहणारे, पक्षप्रमुख सोबत राहणारे, आम्ही शेवटपर्यंत
आम्ही शेवटपर्यंत आमच्या शरीरात रक्त आहे तोपर्यंत आम्ही शिवसेना सोडणार नाही आणि शिवसेना संगत राहणार आहे आपण बघतोय की ज्या पद्धतीनं हे सर्व शिवसैनिक आपली भूमिका मांडणार आहेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत, ते बघता आज सर्वांना एक नवीन ऊर्जा सुद्धा मिळू शकते। सुस्मिता, या सगळ्या संवादासाठी धन्यवाद। तर उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी